तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, सध्या उन्हाचा तडाखा वाढायला लागला आहे आणि आपल्याला माहिती आहे की उन्हाचं तापमान आपल्या कोंबड्यांसाठी किती घातक ठरू शकतो। थोडी जरी चुकी झाली तर कोंबड्यांना रोग येतो आणि आपलं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होतो। पण घाबरायचं काम नाही। आज आपण अशा काही साध्या आणि सोप्या जबरदस्त उपायाबद्दल बोलणार आहोत, ज्यामुळे आपला एक पण पक्षी दगावणार नाही किंवा मरणार नाही। फक्त तुम्ही या मी सांगितलेल्या गोष्टी करा किंवा केल्या तर तुमचा नक्कीच फायदा होईल। माहिती पूर्ण पहा, व्हिडिओ न स्किप करता पूर्ण माहिती पहा। सगळ्यात पहिला मुद्दा म्हणजे व्हेंटिलेशन आणि गरम हवेवर ताबा। फार्मवरती हवा खेळती राहिली पाहिजे त्याबाबत काही शंकाच नाही, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, उन्हाळ्यात बाहेरून येणारी हवा ही गरम असते आणि ही गरम हवा फार्ममध्ये आल्याच्या नंतर गरमी आणखी वाढणार। पण यासाठी काय करायचं तर फार्मच्या आजूबाजूने कोलपाट्याची पोती किंवा सुती पोती लावण्याची आणि ती पोती सतत ओली कशी ठेवायची त्यावर लक्ष ठेवायचं। आणि जर तुमचा फार्म खूपच मोठा असेल तर तुम्ही फोगाचा वापर पण करू शकता। आणि फोगाचा वापर केल्याच्या नंतर तुमच्या फार्ममध्ये जी गरम हवा येईल ती थंड होईल आणि पक्ष्यांना थंड वारं मिळेल। आणि अशा पद्धतीने आजचा हे व्हिडिओ होता आणि याचा भाग 2 अजून काही मुद्दे आहेत ते पुढच्या भाग 2मध्ये मी सांगणार आहे। तर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून पुढील आपले व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील। आणि त्याच्यामध्ये सांगणार आहोत की उन्हाळ्यामध्ये अजून काय कोंबड्यांसाठी घातक ठरू शकतं, त्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।